माझ्या एका मित्रानं जमीन खरेदी केली, त्याची त्याने सेल डीड केली, अर्थात विक्री करार केला। सेल डीड हे मालकी हक्क हस्तांतरित केल्याचं कायदेशीर कागदपत्र असतं। असं असतानाही त्या मित्रासोबत फ्रॉड झाला। जुन्या मालकानं ती जमीन दुसऱ्याच कोणाला तरी विकून टाकली। पण असं कसं काय होऊ शकतं? असा प्रश्न मित्रासह तुम्हालाही पडला असेल। पण असं होऊ शकतं। सेल डीड जरी केली होती तरी जमिनीचं म्युटेशन केलं नाही तर असा धोका होऊ शकतो। म्युटेशनला फेरफार नोंदणी असं सुद्धा म्हणतात। आता ही फेरफार नोंदणी नक्की काय असतं? ती फक्त शेत जमिनीचीच होते का? बाकी प्रॉपर्टीचं काय असतं? फेरफार नोंदणीचा नक्की उपयोग काय? हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। व्हिडिओच्या शेवटी ऑनलाईन 7/12 कसा पाहायचा आणि तो कसा वाचायचा हे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण तर पहाच, पण त्यापूर्वी एक काम करा, आपल्या पैसा पाणी चॅनेलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। शेत जमीन असू द्या किंवा कमर्शियल प्रॉपर्टी असू द्या, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जरी असू द्या किंवा इंडस्ट्रियल प्रॉपर्टी असू द्या, प्रत्येक प्रॉपर्टीचं म्युटेशन करणं अतिशय गरजेचं असतं। म्युटेशन केल्यानंतर ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे याची सरकारी नोंद होत असते। प्रॉपर्टी म्युटेशन म्हणजे नक्की काय? तर म्युटेशन म्हणजे कायमस्वरूपी केलेला बदल। आता प्रॉपर्टीमध्ये कोणते बदल होतात? तर प्रॉपर्टीच्या मालकी हक्कांमध्ये बदल होत असतात। प्रॉपर्टीचे मेजरली 2 प्रकार पडतात। पहिला जो प्रकार असतो तो म्हणजे शेत जमीन, दुसऱ्या प्रकारामध्ये इतर कुठल्याही प्रकारची जमीन किंवा बिल्ट अप प्रॉपर्टी, जसे की एखादं तयार दुकान किंवा तयार ऑफिसेस, मॉल्स किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, या सगळ्यांचा समावेश होतो। या दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टीचे म्युटेशन वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी रेकॉर्ड मध्ये केले जातं। असं का ते पुढे तुम्हाला समजेल। सगळ्यात आधी प्रॉपर्टीचं मालकी हक्क कोणकोणत्या प्रकारे हस्तांतरित होत असतात ते आपण बघूया। सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे सेल डीड, म्हणजे विक्रीद्वारे मालक बदलू शकतो। त्यानंतर प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून दिली जाते, तेव्हाही मालकी हक्कांमध्ये बदल होतो। अशा वेळी गिफ्ट डीड केली जाते। याशिवाय लीगल इनहेरिटन्सद्वारे प्रॉपर्टी ट्रान्सफर होते। लीगल इनहेरिटन्स म्हणजे एखादी व्यक्ती जर मृत्यू पावली तर तिच्या उत्तराधिकाऱ्याला प्रॉपर्टीचा मालकी हक्क मिळतो। विलद्वारे देखील मालकी बदलू शकते। एक्सचेंज डीड असते, ज्यामध्ये प्रॉपर्टीची अदलाबदली केली जाते, यामध्ये देखील मालकी बदलत असते। या सगळ्या व्यतिरिक्त इतर प्रकारच्या ट्रान्सफर डीडद्वारे सुद्धा प्रॉपर्टी ट्रान्सफर होत असते। पण यापैकी कोणतीही डीड जी असते ती प्रॉपर्टीचा मालक बदलल्याचं फायनल डॉक्युमेंट अजिबात नसते। त्यासाठी तुम्हाला म्युटेशन करावेच लागते। आता म्युटेशन कसे करतात ते आपण पाहणार आहोत। त्याआधी प्रॉपर्टीची ओनरशिप नक्की कशा प्रकारे ट्रान्सफर होते ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आधी आपण शेत जमिनीबाबत ही प्रोसेस कशी असते ते पाहूया। जमीन विक्रीला काढल्यानंतर सगळ्यात आधी किमतीमध्ये निगोसिएशन म्हणजे वाटाघाटी होते। दोन्ही पार्टींच्या मंजुरीनंतर जमिनीची एक किंमत ठरते। त्यानंतर सेल ॲग्रीमेंट तयार केले जातं, त्यामुळे सगळ्या अटी आणि शर्ती ज्या असतात त्या लिहिल्या जातात। उदाहरणार्थ जमीन घेणारा किती पैसे ॲडव्हान्स घेणार, राहिलेली अमाऊंट कधीपर्यंत देणार, डिफॉल्ट म्हणजे समोरची पार्टी जर पलटली तर त्यांना किती दंड भरावा लागणार, यासारख्या गोष्टी सेल ॲग्रीमेंटमध्ये असतात। यानंतर जेव्हा जमिनीची अमाऊंट देऊन व्यवहार पूर्ण होतो तेव्हा सेल डीड बनवली जाते। सेल डीड ही सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये बनवली जाते। आता व्यवहार पूर्ण झाला, सेल डीड सुद्धा बनली, पण इथे काम संपत नाही। सरकारी रेकॉर्डसाठी जमीन विक्रीचं फायनल डॉक्युमेंट असतं ते म्हणजे म्युटेशन। हे म्युटेशन म्हणजे रेव्हेन्यू रेकॉर्ड्स मध्ये केले जातात। यालाच आपण 7/12 उतारा असं म्हटलं जातं। पंजाब, हरियाणा, राजस्थान मध्ये या डॉक्युमेंटला जमाबंदी नकल असं म्हटलं जातं। यूपी, एमपी मध्ये त्याला खसरा किंवा खतावणी असं म्हणतात। आता या सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्यामुळे 7/12 आपल्याला ऑनलाईन सुद्धा पाहता येतो। तसेच त्यामधील मालकाचं नाव जे असतं ते सुद्धा ऑनलाईन अपडेट करता येतं। 7/12 वर आपले नाव जेव्हा येते तेव्हाच ती शेत जमीन आपल्या नावावर झाली असं आपण समजू शकतो, असं आपण म्हणू शकतो। आता इतर प्रॉपर्टीचा मालकी हक्क कसा ट्रान्सफर होतो ते पाहूयात। शेत जमिनीबद्दल आता आपण पाहिलेलंच आहे। इतर प्रॉपर्टीच्या बाबतीत ती प्रोसेस थोडी वेगळी असते। ती कशी? यामध्ये सुरुवातीला वाटाघाटी होतात, विक्रीची किंमत ठरवली जाते, त्यानंतर सेल ॲग्रीमेंट बनवलं जातं, त्यामध्ये विक्रीच्या अटी आणि शर्ती असतात, त्या आपण पाहिलेल्याच आहेत। त्यानंतर होतं सेल डीड। आता इथे सेल डीड ओनरशिप ट्रान्सफर करण्यासाठी फायनल डॉक्युमेंट समजलं जातं। लक्षात ठेवा, शेत जमिनीमध्ये सेल डीड हे फायनल डॉक्युमेंट नसतं, पण इथे फायनल डॉक्युमेंट सेल डीड आहे। याचं कारण म्हणजे प्रॉपर्टीची मालकी रेव्हेन्यू रेकॉर्ड मध्ये अपडेट करावी लागत नाही। मग इथे म्युटेशन गरजेचे नसते का? तर नक्कीच गरजेचं असतं। लोकल गव्हर्नमेंट बॉडीच्या रेकॉर्ड मध्ये प्रॉपर्टीची ओनरशिप अपडेट करायला लागते। तर लोकल गव्हर्नमेंट बॉडी म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचं उदाहरण घेता येईल। हे रेकॉर्ड्स अपडेट का करायला लागतात? तर त्या प्रॉपर्टीचा जो टॅक्स आहे तो तिच्या मालकाच्या नावे येत असतो, त्यामुळे रेकॉर्ड मध्ये मालकाचं नाव अपडेटेड असणं गरजेचं असतं। त्यामुळे इथे म्युटेशन हे ओनरशिप डॉक्युमेंट नसून
ते प्रॉपर्टी टॅक्सच्या डिटेल्ससाठी अपडेट करायला लागतं. आता या दोन्ही प्रोसेसमधनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की शेत जमिनीच्या व्यवहारामध्ये म्युटेशन हे फायनल डॉक्युमेंट असतं. ही फेरफार नोंद 7/12 वर केली जाते. इतर कुठल्याही प्रॉपर्टीसाठी सेल डीड हेच मालकी हक्काचं फायनल डॉक्युमेंट मानलं जातं. म्युटेशन म्हणजे नक्की काय ते तुम्हाला आता समजलं असेल. आता त्याचे फायदे काय आहेत ते आपण पाहूया. शेत जमिनीची म्युटेशन हे तुमच्या मालकीचा पुरावा दाखवणारे डॉक्युमेंट असते. ते फायनल असतं आणि त्याची नोंद सरकारी रेकॉर्डमध्ये असते. त्यामुळं तुम्ही जर म्युटेशन केलं नाही तर 7/12 वर आधीच्या व्यक्तीचं नाव होतं तिलाच त्या जमिनीचं मालक मानलं जातं. म्युटेशनचा दुसरा फायदा म्हणजे तुम्ही फ्रॉड पासून वाचता. अशा अनेक घटना आहेत ज्यामध्ये एकच जमीन अनेक लोकांना विकली जाते. हे शक्य होतं कारण नवीन मालक त्याचं म्युटेशन करून घेत नाही. त्यामुळं सरकारी रेकॉर्डनुसार जुना मालकच त्या जमिनीचा मालक राहतो आणि त्या आधारावर तो आणखी लोकांना ती जमीन विकत राहतो. म्युटेशन करण्याचं तिसरं मोठं कारण आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट कॉम्पेन्सेशन. उद्या जर एखाद्या सरकारी प्रोजेक्टसाठी तुमची जमीन गेली तर त्याचा मोबदला 7/12 वर ज्या व्यक्तीचं नाव आहे तिलाच मिळत असतो. शेत जमीन सोडून इतर प्रॉपर्टीच्या बाबतीत म्युटेशन हे फक्त टॅक्स साठी कामाला येतं. तिथे हे डॉक्युमेंट ओनरशिप साठी वापरले जात नाही. आता प्रॉपर्टीचं म्युटेशन कसं केलं जातं हे आपण पाहूया. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स गरजेचे असतात त्याचा आपण आता थोडक्यात आढावा घेणार आहोत. पहिलं यासाठी लागणारं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे रजिस्टर्ड सेल डीडची कॉपी. शेत जमिनीचा व्यवहार असो किंवा इतर कोणत्याही प्रॉपर्टीचा सेल डीड ही तुमच्याकडे असलीच पाहिजे. ती असते. ती नसतील तर इतर कोणते तरी ट्रान्सफर डॉक्युमेंट तुमच्याकडे असते. त्यानंतर म्युटेशनसाठी एक तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायला लागतं. 7/12 हा तलाठ्याद्वारे तयार केला जातो तर त्याचं कन्फर्मेशन तहसीलदाराच्या सही नंतर होतं. स्टॅम्प पेपरवर एक इंडेमनिटी बॉन्ड तयार केला जातो ज्याला आपण नुकसान भरपाई करार म्हणू शकतो. याशिवाय स्टॅम्प पेपरवर एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. हे सगळे डॉक्युमेंट शेत जमिनीच्या म्युटेशनसाठी तुम्हाला द्यायला लागतं. त्यानंतर 7/12 वर तुमचं नाव येतं. शेत जमिनी व्यतिरिक्त जर तुमची दुसरी प्रॉपर्टी असेल तर त्यासाठी आणखी डॉक्युमेंट लागतात. त्यातील एक म्हणजे टॅक्स पेमेंटच्या लेटेस्ट रिसिट्स. व्यवहार जर मुखत्यार पत्र म्हणजे पॉवर ऑफ अटर्नीद्वारे झाला असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला कॉपी द्यावी लागते. ही सगळी जनरल डॉक्युमेंट म्युटेशनसाठी गरजेची आहेत. प्रॉपर्टीचं ट्रान्सफर जर विल किंवा व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्याच्या उत्तराधिकाऱ्याकडे झाले असेल तर आणखी काही डॉक्युमेंट लागतात. ती म्हणजे डेथ सर्टिफिकेट लागतं, विल लागतं किंवा सक्सेशन सर्टिफिकेटची कॉपी लागते, पॉवर ऑफ अटर्नीची कॉपी लागते. असे वेगवेगळे डॉक्युमेंट त्या वेळेस लागू शकतात. शेत जमीन किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीचे म्युटेशन काय असतं ते कसं करतात त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात हे सगळं आता आपण पाहिलं. जमिनीच्या म्युटेशनचे फायनल डॉक्युमेंट जे मिळते आहे ते 7/12. 7/12 ऑनलाईन कसा पाहायचा याची प्रोसेस थोडक्यात पाहूया. त्यासाठी तुम्हाला भूलेख.महाभूमी.gov.in या वेबसाईटवर जायला लागेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा विभाग निवडायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर गो ऑप्शनवर क्लिक करा. आता इथे तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला कोणत्या बेसवर 7/12 शोधायचा आहे त्यासाठी ऑप्शन्स आहेत. सर्वे नंबर, सही सर्वे नंबर, पहिले नाव, मधले नाव, आडनाव किंवा संपूर्ण नाव यापैकी एका पर्यायावर क्लिक करा. आपण इथे आडनाव सिलेक्ट करू. आडनाव टाकल्यानंतर शोधा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर 7/12 वर जेवढी नावे गट आहेत त्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. शेवटी मोबाईल नंबर टाकून 7/12 पहा या पर्यायावर क्लिक करा. आता कॅप्चा टाकून तुम्हाला व्हेरीफाय वर क्लिक केलं की तुमचा 7/12 तुमच्या समोर ओपन होईल. आता 7/12 तर तुमच्या समोर ओपन झालाय पण तो वाचायचा कसा? तुम्हाला जो 7/12 दिसतोय त्यातील वरचा जो भाग आहे तो फॉर्म नंबर 7 आणि खालचा जो भाग आहे तो आहे फॉर्म नंबर 12. फॉर्म नंबर 7 मध्ये सगळ्यात वर गावाचं नाव, गट क्रमांक, जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव दिलेले असते. खाली डाव्या बाजूला एकूण क्षेत्र किती, त्यात जिरायती किती, बागायती किती ते दिलेलं असतं. तिथेच वर्ग अ आणि वर्ग ब मध्ये किती जमीन आहे ते दिलेलं असतं. वर्ग अ मधील जमीन विकण्यासाठी कलेक्टरची परवानगी नसते, मात्र वर्ग ब मधील जमीन विकण्यासाठी कलेक्टरची परवानगी असणे आवश्यक आहे. मध्यभागी तुम्हाला खाते क्रमांक, भोगवटादारांची नावं जी आहेत ती दिसतात. उजव्या बाजूला कुळाचं नाव आहे, त्याखाली अधिकार आहेत ज्यामध्ये तुमच्या 7/12 वर जी काही कर्ज वगैरे घेतलेली असतील ते सुद्धा दिसत असतं. सगळ्यात खाली शेवटचा फेरफार क्रमांक आणि तो फेरफार कधी केला त्याचा दिनांक तुम्हाला दिसत असेल. आता खाली फॉर्म नंबर 12 मध्ये येऊयात. या भागामध्ये पिकाचं वर्ष, हंगाम, कोणते पीक चालू आहे, पिकाखालील क्षेत्र कोणतं, मिश्र पिकाचं एकूण क्षेत्र किती, घटक पिके, प्रत्येक पिकाचे क्षेत्र किती, पडीत आणि पिकास निरुपयोगी जमिनीचा तपशील किती आहे ते सगळं दिलेलं असतं. पाणी पुरवठ्याचं साधन या सगळ्या नोंदी फॉर्म नंबर 12 मध्ये केलेल्या असतात. या व्हिडिओमध्ये जमिनीचे आणि प्रॉपर्टीचे व्यवहार कशा प्रकारे होतात याची माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा होता की शेत जमिनीच्या किंवा प्रॉपर्टीच्या कुठल्याही व्यवहारामध्ये तुमच्यासोबत फ्रॉड होऊ नये. त्यासाठी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारची जर जमीन घेतली तरी तुम्हाला त्याचे म्युटेशन अर्थात फेरफार करायची आहे. बाकी जमिनीचा 7/12
कसा पाहायचा हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. काही शंका जर राहिली असेल तर कमेंटमध्ये तुम्ही बिनधास्त विचारा. राईट बाजूला एक व्हिडिओ दिसत असेल, त्यामध्ये लोनचे हप्ते भरले नाही तर काय होतं याची माहिती दिलेली आहे. लोनचे हप्ते जर भरले नाही तर मोठं संकट तुमच्यावर ओढवू शकतं. तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ नक्की पहा. बाकी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केला असेलच, नसेल तर लगेच करा. धन्यवाद.